30-30, 40-40 महिला एकत्र येऊन बरेच वेगवेगळे प्रश्न, म्हणजे अगदी असे माझ्यावरती बाण जे असेल ना, तर ते चालवत असतात, की मी स्वतः तुम्हाला शिकवते. या गोष्टी मी स्वतः कुठून शिकलेली आहे, कोणता असा प्लॅटफॉर्म आहे. कराटेचा माझा ब्लॅक बेल्ट झालेला आहे, मी ॲथलेटिक्स खेळलेली आहे, मी बास्केटबॉल खेळलेली आहे, मी खो-खो, मी कबड्डी, मी फुटबॉल, मी क्रिकेट, या सगळ्या गोष्टी ॲट एनी कॉस्ट तो मी करेन. मी जितकं मला शिकायला लागेल ना, तर तितकं मी शिकेन. माईक्स ऑन केले की लगेच मॅडम, 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 म्हणजे अगदी 5-6 लेडीज एकत्र बोलतात. पण जर काही बेसिक फीचर्स होते, तर तेही मला येत नव्हते. तर माझ्याबद्दल बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये जे असतील ना, तर ते तरंगत असतील. जसं की क्षितिजा भाट नक्की कोण आहे, तिचं शिक्षण काय झालेलं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जे हे शिकवते आपल्याला, तर ती स्वतः कुठून शिकलेली आहे. हा प्रश्न तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलेला असणार, की ही आपल्याला शिकवते, पण ही कुठून शिकलेली आहे. आणि बऱ्याच जणांनी मला हे प्रश्न डायरेक्टली विचारलेले सुद्धा आहेत, की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून शिकलेला आहात का, तुम्ही स्पेसिफिक या प्लॅटफॉर्मवरून शिकलेला आहात का, असं विचारलं सुद्धा आहे. आणि काही जणांच्या मनामध्ये असेल, की ही एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी ज्या असेल ना, तर ती कुठून शिकली. तर मी आजचा व्हिडिओ स्पेशली याच्यासाठीच बनवलेला आहे. आणि ही स्टोरी, माझी स्ट्रगल स्टोरी, माझ्या करिअरची स्टोरी मी 100% गॅरंटी देऊन सांगते, की तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे आणि मोटिवेशनल तर नक्कीच असणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच बनवत असतो, जे की तुम्हाला तुमचं करिअर जे असेल तर ते रिस्टार्ट करण्यासाठी, सुरू करण्यासाठी मदत करतील. तर आजचा आपला विषय आहे, की मी स्वतः तुम्हाला शिकवते. या गोष्टी मी स्वतः कुठून शिकलेली आहे, कोणता असा प्लॅटफॉर्म आहे, तर मी कुठून शिकलेली आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे मी माझ्या करिअरची जी काही सुरुवात होती लग्नाच्या आधी, तर ती मी केली, एक एजन्सी सुरू केली. ठीक आहे, म्हणजे ग्राफिक डिझायनिंगची एक एजन्सी सुरू केली होती. सोशल मीडिया मार्केटिंगची एजन्सी मी स्वतः सुरू केली होती. ज्या वेळेला मला ग्राफिक्स किंवा सोशल मीडिया मधलं अगदी मला माझ्या पद्धतीने मला 30 ते 40% नॉलेज होतं. पण मी या फील्डमध्ये उतरली होती कारण मला घरातून काहीतरी करायचं होतं, मला बाहेर जायचं नव्हतं. आणि त्यावेळेला आय थिंक कोरोना पण आला होता, त्यामुळे मला घरातून काहीतरी करायचं होतं. आणि त्यावेळेला माझी जी काही ही जर्नी होती करिअरची, तर ती सुरू झाली ग्राफिक्स आणि सोशल मीडिया मार्केटिंग. आणि त्याच्या आधी मी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सगळ्या गोष्टी एक एंटरटेनमेंट म्हणून, एक इंडिव्हिज्युअलसाठी जसं आपण वापरतो, तुम्ही आम्ही सगळे वापरतो, तर त्याच पद्धतीने हे सगळे प्लॅटफॉर्म्स मी वापरत होते. पण आता सुरुवात झाली हे सगळे प्लॅटफॉर्म्स व्यवसायासाठी कसे वापरायचे आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरून पैसे जे असतील ना, तर ते कसे कमवायचे. कारण ऑलमोस्ट माझं वय त्यावेळेला 18-19 झालं होतं. आणि मग मला असं होतं, की आता स्वतःचं काहीतरी पैसे असले पाहिजेत, करिअर असलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलेलं आहे घरातल्यांनी. आणि मग काय करायचं, जॉब्स वगैरे बरेच बघितले बाहेर, पण जितकी सॅलरी अपेक्षित होती तितकी सॅलरी मिळत नव्हती आणि ग्रोथ नव्हती जॉब्समध्ये. आणि त्यामुळे मला स्पेसिफिकली जॉब जो असेल ना, तो सुरुवातीपासूनच करायचा नव्हता. मला एक स्वतःचा बॉस स्वतःच असं व्हायचं होतं. आणि त्यामुळे मी हा जो डिजिटल मार्केटिंगचा पार्ट जो असेल ना, तर तो वापरला. आणि त्यावेळेला मी स्वतः सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, तुमचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, की तू स्वतः कुठून शिकलीस, तर मी भरपूर गोष्टी ज्या असतील ना, तर त्या स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून शिकले. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मी युट्यूबचा वापर जो असेल ना, तर तो केला. आणि युट्यूबचा वापर मोबाईल ग्राफिक्स शिकण्यासाठी, कॅनव्हा टूल शिकण्यासाठी एक 30-40% मी केला. आणि 70% जो होता तर तुम्ही सेल्फ स्टडी केला, की काय केल्यावर काय होतं, काय केल्यावर काय होतं. या बऱ्याच गोष्टी मी स्वतःच्या अनुभवातून ज्या असेल ना, तर त्या शिकत गेले, शिकत गेले, शिकत गेले, शिकत गेले. हळू मग एजन्सीचं कन्व्हर्जन जे होतं, तर ते मी मग माझ्या अकॅडमीमध्ये केलं. म्हणजे मला असं वाटलं, की माझ्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत, ज्यांना घरातून काहीतरी करायचं आहे, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे असतील नसतील, पण त्यांना करायचे नाहीयेत इन्व्हेस्ट, आणि झिरो इन्व्हेस्टमेंट मधून करायचं आहे, स्किल्स रिलेटेड काहीतरी काम करायचं आहे, मोबाईलवरून करायचं आहे. तर त्यासाठी मग मी स्वतः मोबाईल ग्राफिक्सची माझी पहिली बॅच जी होती ना, तर ती सुरू केली, ज्याच्यामध्ये 12 स्टुडंट्स होते. 12 स्टुडंट्स पासून माझी ही जी सुरुवात असेल ना, तर ती झाली. आणि अक्षरशः ज्यावेळी मी क्लास चालू केला, तर मी गुगल मीट वरती घेत होते. तर याही गोष्टी मी युट्यूब वरती शिकले, की क्लास कसा घ्यायचा, गुगल मीट कसं चालू करायचं. आणि त्यावेळेला मला गुगल मीटचे काही बेसिक फीचर्स, जे मी आता आवर्जून स्टुडंट्सना सांगते, तर काही बेसिक फीचर्स होते, तर तेही मला येत नव्हते, मला माहितीच नव्हतं. मला फक्त इतकंच माहित होतं, की मीटिंग अशी चालू करायची आणि स्क्रीन अशी शेअर करायची, असं बोलायचं, मीटिंग एंड करायची. बाकी ती मीटिंग ओपन आहे, क्लोज्ड आहे, मेसेजेस खाली ड्रॉप करता येतात, मग ते मेसेजेस बघायचे कसे, या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील ना, तर त्या मला माहिती नव्हत्या. आणि त्यावेळेला असं होतं, की मी माझा क्लास चालू केला ना, तर त्यावेळेला माझं बाळ जे असेल ना, तर ते झालं होतं, गिरिजा झाली होती मला. आणि त्यावेळेला माझ्याकडे म्हणजे ते त्या फेज मधून जात होते मी, मदरहूड होतं, मदरहूडची फेज होती, त्यासोबत मी करिअर क्विट केलं नव्हतं, अजिबात मी गॅप जो असेल ना, तर तो घेतला नव्हता. त्यामुळे ते थोडंसं दोन्ही बॅलन्स करायला, बाळासोबत, गिरिजासोबत, मग ते सगळ्या गोष्टी शिकायला, एक्सप्लोर करायला, दोन्ही गोष्टी मी बॅलन्स करायचे आणि वेळ काढायची आणि आवर्जून शिकायचे.
पण एक मला आवर्जून सांगायचं आहे की लहानपणापासून म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून मी स्पोर्ट्सला होते. म्हणजे ही गोष्ट मला हायलाईट करायची आहे. स्पेशली महिलांना, तुम्ही तुमच्या मुलांना कसं वाढवायचं तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर मी स्कूलमध्ये असताना कराटेचा माझा ब्लॅक बेल्ट झालेला आहे. मी ॲथलेटिक्स खेळलेली आहे, मी बास्केटबॉल खेळलेली आहे, मी खो-खो, मी कबड्डी, मी फुटबॉल, मी क्रिकेट, या सगळ्या गोष्टी. मी दोरी उड्या खेळलेल्या आहे, त्याचे मॅचेस केलेले आहेत. अगदी मी जिल्हास्तरीय स्पर्धा केलेल्या आहेत, स्टेट लेव्हलला केलेल्या आहे, नॅशनल लेव्हलला गेलेले नाही आहे. पण स्टेट लेवल पर्यंत जे काही खेळ असतील तर ते मी खेळलेले आहेत सगळे. आणि 100 मीटर्स, 400 मीटर्स, 200 मीटर्स, या सगळ्या गोष्टी ज्या असतील, लांब उडी, त्यानंतर भालाफेक असेल, गोळाफेक असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या मी स्वतः इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आणि टीम स्पोर्ट्स या दोन्ही गोष्टी ज्या असतील ना, तर त्या मी खेळलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक असं माझं म्हणजे लहानपणापासूनच आहे की मल्टिपल गोष्टी शिकण्याची आवड आहे किंवा एकत्र त्या मी करू शकते. ती कॅपॅबिलिटी माझ्यामध्ये त्याच वेळेला, त्याच वयामध्ये जे असेल ना, तर ती डेव्हलप झाली की मी एका वेळेला भरपूर गोष्टी करू शकते. आणि म्हणून म्हणजे असं कधी थकले किंवा दमले असं मला होत नाही. ती जी पुढे जाण्याची जिद्द असेल ना, तर ती मला कुठेतरी वाटते की स्पोर्ट्समुळे माझ्या लाईफमध्ये जी असेल ना, तर ती आली. म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की कराटेमध्ये असेल, मी मॅचेस हारायचे सुद्धा. ठीक आहे, म्हणजे कराटेमध्ये कसं असतं, 2 मेंबर्स असतात आणि तुमच्यामध्ये जे असेल तर ती मॅच होते. तर मी बऱ्याच वेळेला हारलेली पण आहे, बऱ्याच वेळेला मी जिंकलेली पण आहे. पण जे मोटिव्हेशन, जे करेज मला माझ्या फॅमिलीकडून मिळालेलं ना, तर ते थोडंसं नेक्स्ट लेव्हलचं होतं. खूप चांगला सपोर्ट जो असेल ना, तर तो मला मिळाला होता त्यावेळेला. एन्करेजमेंट जी होती ना, पाठिंबा जो होता ना, तर तो जास्त होता. त्यामुळे माझं लहानपणापासूनच असं झालेलं आहे की मी मल्टिपल फील्ड्समध्ये जाऊ शकते, मल्टिपल गोष्टी मी शिकू शकते ॲट अ टाईम, आणि त्या गोष्टी मी एक्सपिरियन्स करून त्या माझ्या व्यवसायामध्ये ज्या असेल ना आता सध्या, तर त्या मी वापरू शकते. त्यामुळे माझ्यामध्ये ती एक स्पिरिट होती की एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट मी जी घेतलीये, जसं की ग्राफिक्स आहे, तर मी घेतलंय ना, तर ते मी पूर्ण शेवटपर्यंत नेणार. मग मी ग्राफिक्स पूर्ण एक्सप्लोर केलं. कॅनव्हा असेल तर ते मी एक्सप्लोर केलं. मग मला अजून अपॉर्च्युनिटीज दिसल्या की मी माझ्यासारख्या महिलांना शिकवू शकते. तर मग मी अकॅडमी सुरू केली माझी. तर असं मग वेगवेगळं मी त्याच्यामध्ये एक्सप्लोर करत गेले. आणि आता सुद्धा मी माझ्या या स्टेजला, मला 3 मुलं आहेत. मी अकॅडमी रन करते, मी एजन्सी रन करते. बरेच माझे वेगवेगळे छंद आहेत. जसं मला गार्डनिंग आवडतं. माझ्याकडे छोटे-छोटे मासे आहेत. माझ्याकडे राजा नावाचा एक पेट डॉग आहे. तर मल्टिपल गोष्टी मी करत असते. बिना दमता, बिना थकता मी करत असते. कारण रेस्ट घेते. नाही असं नाही, मी रेस्ट घेते, भरपूर रेस्ट घेते. फॅमिली मला खूप सपोर्ट करते. पण या गोष्टी मी करते. तर भरपूर अशा महिला आहेत ना, तर काय करतात, सुरू करतात. ठीक आहे, म्हणजे शिकायला सुरू करतात YouTubeवरून असेल. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय होतं सांगते, की एकतर YouTubeवरून वन वे मेथड असते. ठीक आहे, म्हणजे ते फक्त आपल्याला शिकवतात. आपले काही डाउट्स वगैरे असतील तर ते आपण विचारू शकत नाही. फार-फार तर आपण खाली कमेंट्स करू शकतो. मग खाली ते कमेंट करतात, त्याचं उत्तर मिळत नाही, किंवा मग अजून 2-3 व्हिडिओज बघतात, त्याचं उत्तर मिळत नाही आणि मग ते ड्रॉप करतात. तिथेच ते थांबतात. त्या पुढे नाही जात, ते एक्सप्लोर नाही करत. तर असं करू नका. म्हणजे सेल्फ स्टडी जर तुम्ही करताय ना, तर थांबू नका, पुढे जात राहा. तर मी असं कधीच नाही केलं. मी उलट भरपूर व्हिडिओज बघत गेले. इथे थांबले ना, तर लगेच दुसरा व्हिडिओ, इथे थांबले ना, लगेच तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ. म्हणजे एखादी गोष्ट आज शिकायची आहे ना, एखादी गोष्ट आज करायची आहे, हा व्हिडिओ मला क्रिएट करायचा आहे, तर तो मी करेनच. ॲट एनी कॉस्ट तो मी करेन. मी जितकं मला शिकायला लागेल ना, तर तितकं मी शिकेन. तर ही एक स्पिरिट माझ्यामध्ये त्यावेळेला होती. पण बऱ्याच महिलांमध्ये ही स्पिरिट नसते. कारण मी तुम्हाला सांगते, कारण मी आता स्वतः अकॅडमी रन करते, तर मी ग्राफिक्स स्वतः शिकवते, बरोबर. तर मग बऱ्याच वेळेला असं होतं की माझी लहान मुलं आहेत, तर बऱ्याच वेळेला जसं की Facebookचं अकाउंट कसं उघडायचं, Instagramचं अकाउंट कसं उघडायचं, तर वन टाईम प्रोसेस असते, बरोबर. म्हणजे एक तर Facebookचं अकाउंट आपण एकदाच उघडतो, तर प्रत्येक वेळेला नवीन बॅचला आपण सेम प्रोसेस रिपीट करू शकत नाही. तर त्यामुळे तो जो पर्टिक्युलरली पार्ट असतो ना, तर त्याचं आपण रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि मग ते रेकॉर्डिंग मी क्लासमध्ये जे असेल ना, तर ते प्ले करते आणि लास्टला त्यांचे डाउट्स वगैरे काय असतील ना, तर ते विचारते. तर इतकं महिलांना म्हणजे ते हे होतं की मॅडम ही रेकॉर्डिंगच आहे, तुम्ही प्रॅक्टिकलीच दाखवा, नवीन अकाउंट ओपन करूनच दाखवा. नवीन अकाउंट ओपन करण्याचीच ती रेकॉर्डिंग असते, ती पूर्ण प्रोसेस असते. पण महिलांचा माइंडसेट तसा नसतो की मला ते शिकायचं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की एखादी वस्तू, एखादं लेक्चर तुमच्या समोर आहे, तर तुमचा 100% फोकस त्या लेक्चरमध्ये काय सुरू आहे, त्या लेक्चरमध्ये काय शिकवतायत, तर याच्याकडे असला पाहिजे. सोबतच आता सध्या अकॅडमीमध्ये माझ्या मी लास्टला लाईव्हही घेते. ठीक आहे, म्हणजे महिलांचे भरपूर प्रश्न असतील तर ते विचारते सुद्धा. तर ते इतके कन्फ्युज्ड असतात ना, की हे पुन्हा कसं केलं. म्हणजे काही गोष्टी आम्ही 2 वेळा, 3 वेळा सुद्धा आम्हाला रिपीट करावे लागतात. 1 महिन्याची बॅच असते, कधी-कधी ती लेंदी पण होते, लांब पण जाते. तर असं असतं. म्हणजे स्वतःचे एफर्ट्स किंवा
एखादा लेक्चर असतो, त्या लेक्चरमध्ये ह्याचाही रेकॉर्डिंग असतो, कम्प्युटरचाही रेकॉर्डिंग असतो, मोबाईलचाही रेकॉर्डिंग असतो आणि ते लेक्चर ऑलरेडी पाठवलेलं असतं. तरी पण काही महिला मॅडम मोबाईलचं रेकॉर्डिंग म्हणजे ते बघितलेलंच नसतं. मिळालेलं जे मटेरियल आहे ना, तर ते सुद्धा बघितलेलं नसतं. तर हे जे असेल ना, तर ते मला वाटते कुठेतरी नाही असायला पाहिजे. तुमचं स्वतःचं इंटरेस्ट त्याच्यामध्ये जो असेल ना, तो असायला हवा. ऍट एनी कॉस्ट तुम्हाला ते शिकायचंच आहे, ते करायचंच आहे. तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या होतात. तर मला वाटतं तुम्हाला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. अजूनही मी सुरुवातीच्या काळामध्ये जो काही पार्ट होता, जो काही माझा शिक्षणाचा पार्ट होता डिजिटल स्किल्स मधला, तर तो सगळा मी फ्री ऑफ कॉस्ट केला. कारण स्वतः सांगायचं तर मला असं नाही की माझी परिस्थिती नव्हती किंवा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटला पैसे नव्हते. पण माझ्याकडे पैसे होते, पण ते कुठे इन्व्हेस्ट करायचे, ते सेफ आहेत का? आणि त्यावेळेला इतके कोर्सेसही नव्हते. आता सध्या बरेच कोर्सेस आलेले आहेत. तर त्यावेळेला इतके चांगले प्लॅटफॉर्म्सही नव्हते की मी कुठे जाईन आणि ते मी शिकेन पर्टिक्युलरली. असे प्लॅटफॉर्म्स नव्हते आणि जे होते तर ते अगदी कॉस्टली होते. जे 5-10,000 जे की मी अफोर्ड करू शकत होते. पण मला भीती वाटायची की ₹10,000 गुंतवू की नको? मग मला काय रिटर्न्स येतील? तर हा प्रश्न माझ्या मनामध्ये वारंवार असायचा आणि मग त्याच्यासाठी मी ते नव्हतं केलं. पण आता सध्या मी ॲज अ एज्युकेटर स्वतः ती जी प्रोसेस होती ना सुरुवातीची सेल्फ स्टडीची, तर ती माझ्यासाठी कुठेतरी लेंदी होती. भरपूर ट्रायल एरर म्हणजे मला ऑलमोस्ट माझं जे काही काम सेट करण्यासाठी मला 5 वर्ष लागले. पण आता सध्या बरेच असे कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, की तुम्ही तुमचं एखादं काम जे असेल ना, तर ते 5 दिवसात पण चालू करू शकताय. 5 महिन्यात सुद्धा सुरू करू शकता. तर इतक्या फास्ट तुम्हाला सगळे रिटर्न्स, सगळे आउटपुट्स जे असतील, तर एखादा कोर्स देऊ शकतो. म्हणजे बघा जसं की आता मी मोबाईल ग्राफिक्स मी स्वतः YouTubeवरून शिकले. तर त्यावेळेला एखादी प्रश्न असेल, एखादी अडचण असेल, तर त्यावेळेला मला गाईड करायला कोणी नव्हतं. मी कोणाला प्रश्न विचारणार? कारण मी क्लासच नव्हता लावला. मी सेल्फ स्टडी करायचे. पण क्लास ज्यावेळी तुम्ही करताय स्पेसिफिकली एखाद्या व्यक्तीकडे, कोणाकडे असेल, तर त्यावेळेला ती पर्टिक्युलरली व्यक्ती ज्यांच्याकडे तुम्ही क्लास करताय, तर ती रिस्पॉन्सिबल असते तुमचे जे काही डाउट्स वगैरे जे असतील ना, तर ते सॉल्व्ह करायला. तर सध्या मी भरपूर वेगवेगळे कोर्सेस जे असतील, तर ते स्वतः करते. जसं की मी काही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला सांगते. मी ओपनली सांगते. मला त्याच्यामध्ये असं काही लपवून ठेवा वगैरे असं काहीच नाही वाटत. तर मी YouTubeसाठी स्पेशली मनोज दे तुम्हाला माहिती असेल. तर मनोज देचा जो काही YouTubeचा मास्टर क्लास आहे, तर तो मी केलेला आहे. त्यानंतर वेबवेदा अंकुर वारिकुंचं जे वेबवेदा आहे, तर त्यांचे भरपूर कोर्सेस आहेत. जसं की Instagram मास्टर क्लास आहे त्यांच्याकडे स्पेशली मार्केटिंग स्पेशल क्लास आहे त्यांच्याकडे. तर या बरेच कोर्सेस, हे बरेच पेड कोर्सेस मी केलेले आहेत. व्हिडिओ एडिटिंगचे मला वाटतं 3-4 लोकांचे व्हिडिओ एडिटिंगचे कोर्सेस मी घेतलेले आहेत. तेही मला मेल आयडी वगैरे सगळ्या गोष्टी. तरी सगळे कोर्सेस मी कंप्लीट केलेले आहेत बरं. काही राहिलेले आहेत माझ्याकडून जे मला असं वाटलं की नाही यांचं टीचिंग प्रॉपर नाही आहे किंवा सपोर्ट प्रॉपर नाही आहे, तर ते मी लेफ्ट केले मधूनच. कारण मला तितका वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा नव्हता. पण मी सध्या बरेच कोर्सेस करते, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून. कसं असतं की ज्यावेळी तुम्ही कोर्स करता, तर नक्कीच तिथे सपोर्ट नावाची एक गोष्ट असते ना, तर ती तुम्हाला मिळते आणि ती खूप इम्पॉर्टंट असते. पण मी आता बरेच कोर्सेस केले, जसं की मी काही लोकांचे कोर्सेस केले. पण इथे एक गोष्ट लॅक झाली ती म्हणजे फिजिकल सपोर्ट. तर बरेच आता सध्या मी कोर्सेस करते तिथे पण मी डायरेक्टली कोणाला कॉल करू शकत नाही. ठीक आहे. आता मी स्वतः क्लासेस घेते, पण माझे स्टुडंट्स मला डायरेक्टली कॉल करू शकतात. सकाळी 10-10:30 वाजल्यापासून मी कॉल रिसीव्ह करते, 5:30 पर्यंत असते. त्याच्यानंतरही मला जितकं जमेल तर तितक्या जणांचे कॉल्स मी रिसीव्ह करतेच. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी आपण ते कॉल्स पुन्हा कॉल बॅक करतो असं असतं. किंवा मग WhatsApp ॲक्टिव्हिटी तर कंटिन्यू दिवसभर चालू असते, सेपरेट टीम असते. तर काही कोर्सेस मी केले, अगदी पेड होते, चांगले फीज पण मी तिकडे पे केले. पण तिथे मला जसा सपोर्ट हवा होता ना, तर तसा नाही मिळाला. म्हणजे क्विक रिस्पॉन्स, ठीक आहे, म्हणजे कॉल सपोर्ट. आता मोस्टली भरपूर कोर्सेस आहेत, पण तिकडे कॉल सपोर्ट जो असेल ना, तर तो अवेलेबल नाहीये. तर मला तो जो पार्ट होता ना, तर तो कुठेतरी हे करायचं होतं, की बाहेर नाही ना कॉल सपोर्ट मिळत आहे, तर आपण देऊयात. आपण स्पेशली महिलांना लाईव्ह लेक्चर्स देऊयात. आता लाईव्ह लेक्चर्स तर मी देतेच. लास्टला काही डाउट्स असतील म्हणजे अर्धा वेळ मी शिकवते आणि अर्धा वेळ त्यांचे जे काही डाउट्स असतील तर ते मी सॉल्व्ह करते लाईव्ह इंटरॅक्टिव्ह बोथ वे. जर तुम्ही माझे स्टुडंट असाल, जर तुम्ही माझे क्लासेस अटेंड करताय आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील, तुमचे जे काही फीडबॅक्स असतील, तर ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली ड्रॉप करू शकता. अगदी निगेटिव्ह असतील किंवा काही सजेशन्स असतील माझ्यासाठी, तेही तुम्ही ड्रॉप करू शकता. आणि जर तुमचे छान काही कमेंट्स असतील तर तेही तुम्ही ड्रॉप करू शकता, जर तुम्ही ऑलरेडी माझी बॅच केलेली असेल तर. तर मला एक गोष्ट अशी जाणवली भरपूर ठिकाणी, की जे काही टीचिंग होतंय, जे काही आपण कोर्सेस घेतोय, विकत घेतोय ना, तर ते वन वे आहेत. ठीक आहे. आणि जरी मी त्यांना प्रश्न विचारला ना, तरी त्याचं उत्तर जे असेल तर ते फक्त टेक्स्ट स्वरूपात येतं. तर तो जो गॅप होता, कम्युनिकेशन गॅप एका मेंटरमध्ये आणि एका शिकणाऱ्या व्यक्तीमध्ये, तर तो मला कमी करायचा होता. कारण माझ्याकडे स्पेशली महिला आहेत आणि महिला म्हणजे बघा घरामध्ये एका फॅमिलीला एक महिला सांभाळणं कठीण असतं आणि बऱ्याच वेळेला लेक्चर्स वेळेला
30-30, 40-40 महिला एकत्र येऊन बरेच वेगवेगळे प्रश्न म्हणजे अगदी असे माझ्यावरती बाण जे असेल ना, तर ते चालवत असतात. टीम मेंबर असतात त्यांच्यावरती चालवत असतात. म्हणजे प्रश्नांचा भडीमार जो असेल ना, तर तो करत असतात. 1 तासाचा लेक्चर असतो. कधी-कधी आम्ही 1.5 तास घेतो. कारण मी 5 वर्ष झाली या महिलांना शिकवते आणि मला माहिती आहे, की महिलांना एकच गोष्ट कधी-कधी तरी ठीक आहे, एकच गोष्ट कुठल्या महिलांना जे टेक्निकली इतक्या ॲक्टिव्ह नाही आहे, टेक्नॉलॉजी इतकी त्यांना माहिती नाही आहे. तर 2-3 वेळा रिपीट करावं लागतं हे मला माहिती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या टीम मेंबर्सना पण सांगितलेल्या आहेत, की काही-काही स्टुडंट्स असतील, तर ते तुम्हाला एकच प्रश्न 3 वेळा विचारतील, 4 वेळा विचारतील. जरी तो तुम्ही पहिल्या वेळी कितीही सिंपल लँग्वेजमध्ये सांगितला, तरी पण तो प्रश्न तुम्हाला ते 3 वेळा विचारतील, 4 वेळा विचारतील आणि पहिल्या वेळी उत्तर देताना जी पेशन्स तुमच्याकडे असते, जे छान कम्युनिकेशनची लँग्वेज तुमच्याकडे असते, चौथ्या वेळेला सुद्धा तीच छान कम्युनिकेशनची लँग्वेज तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे समोरच्या जो कोण आपला स्टुडंट असेल तर त्यांचे जे काही डाउट्स असतील तर ते तितक्याच पेशन्सनी, तितक्याच काम कम्युनिकेशन मेथडनी जे असतील ना, तर ते सॉल्व्ह करायला हवे असं मला वाटतंय. कारण प्रत्येक महिलाला अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे हे असतात. कारण प्रत्येकाचे काही डाउट्स असतात. प्रत्येकाला असं असतं, की तुम्ही मॅडम हेच नाही शिकवत, आहे, असंच नाही करत, तसंच नाही करत. अगदी स्टेप बाय स्टेप सगळा सिलेबस जात असतो. पण काही महिलांचं असं असतं, की त्यांना खूपच पुढे जायचं असतं. म्हणजे अगदी कसं जायचंय, कसं चालवायचंय गाडी काहीच नाही. डायरेक्ट मॅडम आम्हाला पुढच्या लाईनला म्हणजे जिथे थांबतो, जिथे रेस एंड होते ना, तर तिथे नेऊन पाठवा. काही महिलांचं असं असतं, की मॅडम फॅमिलीमध्ये काही इश्यूज चालू आहेत, लाईव्ह लेक्चर अटेंड करता येत नाही, प्रॉब्लेम होतायत, बेबी आहे, असं आहे. मग आम्ही थोडंसं स्लो येतो. ठीक आहे. तर या सगळ्यांना मला घेऊन जायचंय. मला कोणाच्याही बद्दल राग करायचा नाहीये. मला कोणालाही वाईट बोलायचं नाहीये, की तुम्ही मला एकच प्रश्न 4 वेळा का विचारताय? हे मला नाही विचारायचं. त्यांनी मला फीस पे केली आहे. त्यांनी माझ्याकडून क्लास घेतलेला आहे. तर ते जितक्या वेळेला मला प्रश्न विचारतात, तर तितक्या वेळेला मी त्यांना आन्सर दिलं पाहिजे. ही मेंटॅलिटी मी माझी स्वतः ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मी स्वतः शिकलेली आहे. आणि मी माझ्या टीम मेंबर्सना पण सांगून ठेवलेलं आहे, की असं-असं आहे आणि या कंडिशन्समध्येच तुम्हाला शिकवायचं. त्यामुळे तुम्ही छान रिलॅक्स होऊन, छान माइंड फ्रेश ठेवून पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरने तुमचं जे काही काम असेल ना, तर ते सुरू करा. काही स्टुडंट्सचं असं असतं, की मॅडम तुम्ही रेकॉर्डिंगच पाठवली नाही, रेकॉर्डिंगच पाठवलेली नाही. कधी-कधी रेकॉर्डिंग पाठवलेली असते, कधी-कधी माझ्याकडून किंवा माझ्या टीम मेंबर्सकडून. आम्ही पण माणसंच आहोत. आमची पण फॅमिली आहे. कधी-कधी बघा तुमचं कसं, की लेक्चर अटेंड करायचं राहून जातं. मग कधी-कधी आमच्याकडूनही चुका होतात. आम्हीही माणसं आहोत. आमच्याकडेही लाईट वगैरे कधीतरी जाते, नेटवर्क इश्यू होतं, कधीतरी पावसामुळे वायफाय खराब होतं. मग भरपूर महिला, "मॅडम तुम्ही काय शिकवताय ऐकूच येत नाहीये, आम्हाला समजतच नाहीये." मग त्यावेळेला आम्ही म्हणतो, की "सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स आणि आजचा लाईव्ह लेक्चर होऊ शकत नाही आणि प्लीज तुम्ही रेकॉर्डिंग जो असेल ना, तर तो बघा." आणि रेकॉर्डिंग इतका जीव तोडून शिकवलेला असतो. रेकॉर्डिंगमध्ये पण. रेकॉर्डिंग म्हणजे काही वेगळं नसतं. रेकॉर्डिंग म्हणजे पण शिकवलेलंच असतं. फक्त ते वन वेमध्ये शिकवलेलं असतं. पण त्यांना हा असतो, की तुम्ही रेकॉर्डिंग बघा आणि मला कधीही कॉल करा. सकाळी 10:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत टीम मेंबर्स असतात. तर त्या वेळेमध्ये कधीही कॉल करा किंवा WhatsAppला तुमचा जो काही डाऊट असेल ना, तर तो मला विचारा. पण नाही, मॅडम रेकॉर्डिंगमधून शिकणं, ते तुमचं लेक्चर बघून शिकणं वेगळं असतं आणि तुम्ही स्वतः शिकवताय ना, तर ते वेगळं शिकवता. तर असं मला बोलतात. आणि मॅडम मग तुम्ही ते लेक्चर रेकॉर्डिंग पाठवलत ना, की मग आमचं राहून जातं बघा. आम्ही बघतच नाही. लाईव्हला कसं तुम्ही बरोबर 2 वाजता येता, 3 वाजता येता. मग ते कसं आम्हाला टाईमलाईन असते. त्यामुळे आम्हीही येतोच तिथे आणि आम्ही करतोच. आणि ती बॅचसोबत आम्हीही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही रेकॉर्डिंग पाठवलं ना, की काय होतंय, की मग फॅमिलीमध्ये कोणतरी येतंय, काहीतरी येतंय. मग नंतर बघूयात, मग बघूयात. तर असं होऊन जे असेल ना, तर ते निघून जाते. तर आम्ही असं कधी फारसं करत नाही बरं का, रेकॉर्डिंग पाठवतो. कधीतरी करतो आम्ही, की तुम्ही रेकॉर्डिंग बघा आणि तुमचे जे काही डाउट्स असतील तर ते आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये लाईव्हमध्ये जे असतील ना तर ते सॉल्व्ह करतो. कारण बऱ्याच वेळेला भरपूर टेक्निकल गोष्टी होतात. बरोबर 3ला लेक्चर सुरू करायचंय आणि लाईट गेली. बॅकअप पण संपलाय. बॅकअप माझा 15 मिनिटाचाच आहे. मला ते थोडंसं आता करायचंय. मला बॅटरी बॅकअप थोडंसं जास्त वेळेचा करायचा आहे. वायफाय थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम करतंय पावसाळ्यामध्ये, तर ते पण मला थोडंसं फिक्स करून घ्यायचंय. वायरचा आहे माझा वायफाय, तर ते पण मला थोडंसं कुठेतरी फिक्स करून द्यायचंय. तर या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे बघा 100 महिला, ठीक आहे? आणि ह्या 100च्या 100 महिला वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअर मधल्या, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या असतात. त्यातल्या काही जणी मला चांगलंही बोलतात, की "क्षितिजा तू खूप सुंदर शिकवतेस." किती म्हणजे छान पद्धतीने, पॉझिटिव्हने तू किंवा तुझी टीम, श्रद्धा मॅडम असतील, तर तुम्ही किती छान पद्धतीने आम्हाला हाताळताय. आणि काही महिला म्हणजे "मॅडम तुम्ही असंच का केलं? मॅडम तुम्ही तसंच का केलं? मला माझा प्रश्नच विचारला नाही, तुम्ही मला माझं नावच घेतलं नाही." असे पण प्रश्न जे असतील ना, तर ते विचारतात. आणि मग बरेच तुम्ही मला रिप्लायच केला नाही. बऱ्याच गोष्टी. आज रविवार आहे. आज जरासं मी सुट्टी घेतली आहे. भरपूर जणांना सांगितलेलं असतं, की आज रविवार आहे.
आज बऱ्याच दिवसांनी मी सुट्टी घेतली आणि आज सकाळपासून मी काहीच ऍक्च्युअल मध्ये ह्याचं म्हणजे माझं जे काही काम होतं ऑफिसचं तर ते केलं नव्हतं. माझ्या फॅमिलीला चांगला वेळ जो असेल तर तो मी देत होते आणि आता मुलांना झोपवलंय. दुपारचे मला वाटतंय 4-4:30 वाजलेत. मोबाईल पण चार्जिंग संपले त्यामुळे चार्जिंगला लावलंय आणि तुमच्यासमोर रेकॉर्डिंग जे असेल ना आता ते करतेय. कारण मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि तुमचा जो माइंडसेट आहे ना तर तो बदलायचा होता. की 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला स्वतःला शिकायचं असेल ना तर तुम्ही स्वतःही शिकू शकताय. पण त्या फोकसने तुम्ही गेला पाहिजेत. किंवा आता एक अकॅडमी म्हणजे काय असतात गुरु. ठीक आहे. आपण आता मुलांना आई, एबीसीडी किंवा अगदी 10वी पर्यंत शिक्षण आपण घरामध्ये सुद्धा देऊ शकतो. पण आपण शाळेमध्ये का पाठवतो? कारण तिथे गुरु असतात आणि ते कंप्लिटली गाईड करत असतात, की हे झालं की हे झालं की हे, पहिलीचं, दुसरीचं, तिसरीचं, चौथीचं. तर अशाच पद्धतीने माऊली अकॅडमीमध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या डिझाईन केलेल्या, ज्या की स्पेशली बिगिनर टू ऍडव्हान्स. आणि याच्यामध्ये फक्त असंच नाही की फक्त स्किल्स आम्ही शिकवतो. तर स्किल्स सोबत काम कसं करायचं, कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला तो एक्सपिरियन्स आलेला आहे. मी माझी एजन्सी रन केली, मग क्लायंट्स कसे शोधायचे, क्लायंट सोबत काय बोलायचं, काय बोलायचं नाही. तर या गोष्टी ज्या असतील तर त्या मी तिकडे ऍड केल्या, ज्या की मी स्वतः ट्रायल एररनं शिकले. मला खूप भीती वाटायची क्लायंट सोबत बोलायला किंवा क्लायंटला मेसेज काय पाठवायचा हेही मला माहित नव्हतं. पॅकेज किती द्यायचं, प्राइसिंग किती ठरवायची हेही मला माहिती नव्हतं. तर आता मी बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना सांगते, की तुमचे जे काय आता समजा तुम्ही एखादा पोस्टर बनवला तो तुम्ही देताय, तर ही प्राइसिंग ठेवा. तुम्ही लो ठेवू शकताय, मीडियम ठेवू शकताय, म्हणजे ॲव्हरेज ठेवू शकताय किंवा मग तुम्ही हाय ठेवू शकताय. सगळे रेंजेस दिलेले असतात. तरी पण स्टुडंट्सना असतंय, की नाही मॅडम तुम्हीच सांगा. हा एक फोटो आहे. या फोटोची प्राइसिंग किती असली पाहिजे तुम्हीच सांगा. भरपूर स्टुडंट्स असतात आणि मग तेही आम्ही सांगतो. आम्ही काही त्यांना नाही म्हणत नाही, की तुम्हाला नाही सांगणार तर नाही म्हणत नाही. पण माझी अशी इच्छा असते, की सगळ्या गोष्टी स्पून फिडिंग घेऊ नका. मी तुम्हाला जितकं जमेल, मी जितकं सांगेन तितकं मी करेन. पण तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये पुढे जायचं असेल, सक्सेस जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःचं, ठीक आहे, जे काही स्वतःचं असेल, मी तुम्हाला देतीच आहे, पण तुमचं स्वतःचं ॲज अ इंडिव्हिज्युअल बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्वतःला सुद्धा एक्सप्लोर करायच्यात. तुम्ही मला प्रश्न विचारा, वेगळे प्रश्न विचारा, पण मी जे शिकवलंय ऑलरेडी, जे मी पाठवलंय ते न बघता, ठीक आहे, न बघता, मी पुन्हा एकदा सांगते, शिकवलंय, पाठवलंय, तर ते न बघता डाउट्स वगैरे त्याच्याशी रिलेटेड जे असतील ना तर ते करू नका. म्हणजे काय, की तुमचा वेळ खूप व्हॅल्युएबल आहे. सध्या मला माहिती आहे, की माझाही वेळ खूप व्हॅल्युएबल आहे. सुरुवातीला मी बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये शिकले. YouTubeवरती मी फ्रीमध्ये शिकले. पण YouTubeवरती काय असते मोस्टली काही स्टेप सांगितलेले नसतात. काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर त्यासाठी मी बरेच सध्या मी कोर्सेस बाय करते. म्हणजे अगदी मला वाटतंय माझं एक बजेट आहे, की महिन्याला तरी मी 1,500-2,500 हजारचे वेगवेगळे कोर्सेस जे असतील ना तर ते घेते आणि स्वतःच्या स्किलमध्ये इन्व्हेस्ट करते. कारण जर मी शिकले तर मग मी इतर महिलांना शिकवू शकते. कारण बघा, जे नवीन टेक्नॉलॉजीज येतात, जे नवीन स्किल्स येतात, तर ते मी लगेच माझ्या स्टुडंट्सना शिकवते. जसं की आता एआय व्हिडिओ आला. एआय व्हिडिओ कसा बनवायचा? मला माहिती नव्हतं. किती दिवस YouTubeवरती व्हिडिओ बघते. एआय व्हिडिओ कसे बनवायचे? एआय व्हिडिओ कसे बनवायचे? काही जण फर्स्ट पार्ट दाखवतात, काही जण सेकंड पार्ट दाखवतात, काही जण अर्धच दाखवतात. तर ते समजायला कठीण जातंय. बरं करताना मला काय डाऊट आला, तर ते नाही सॉल्व्ह होत. मग मी कोर्सेस केले. 2-3 जणांचे कोर्सेस केले. एक शॉर्ट्सचा केला, एक लॉंगचा केला. स्पेसिफिकली प्लॅटफॉर्म्स बघितले कोणते-कोणते आहेत आणि मग स्वतःचा जो काही कोर्स असेल तर तो मी सुरू केला. आणि मला हेच सांगायचं आहे, की सुरुवातीला मी सेल्फ स्टडी करत होते. पण आता माझ्यासाठी वेळ महत्वाचा आहे आणि पैसे इन्व्हेस्ट झाले तरी चालतील, ठीक आहे. पण वेळ एकदा गेला ना, की तो परत मिळणार नाही. त्यामुळे सध्या मी बरेच वेगवेगळे कोर्सेस जे असतील ना, तर ते करते स्पेसिफिकली. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की मी असं म्हणत नाहीये तुम्हाला, की माझ्याकडेच कोर्सेस करा. ग्राफिक्स असेल तर माझ्याकडे मी ग्राफिक्स शिकवते, ठीक आहे. मी डिजिटल प्रोडक्ट कसे बनवायचे ते शिकवते. म्हणजे सोशल मीडिया पोस्ट, इन्व्हिटेशन कार्ड्स, सोशल मीडिया अकाउंट हँडल कसे करायचे, Facebook, Instagram, YouTube व्यवसायासाठी कसं वापरायचं. तुमचा एखादा बिझनेस असेल तर ते रील्स कसे बनवायचे, ते एडिट कसे करायचे, व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट असेल तर या सगळ्या गोष्टी मी शिकवते. तर असं नाही की तुम्ही माझ्याकडेच करा. तुम्ही माझ्याकडे करताय तर मला नक्की आनंदच होईल तुम्हाला माऊलीमध्ये वेलकम करायला आणि माझे जे काही स्किल्स असतील, माझं जे काही नॉलेज असेल तर ते तुमच्यासोबत लाईव्हमध्ये शेअर करायला. पण तुम्ही जिथून कुठून करताय, ठीक आहे, तर सगळ्यात काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट, तर त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे फीजचा, ठीक आहे. म्हणजे किती फीज तुम्ही देताय, ठीक आहे. जसं की माझे सगळे कोर्सेस 999 चे आहेत आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे ऑफर्सही असतात. त्यामुळे नक्कीच बऱ्याच महिलांना बरेच कोर्सेस अगदी कमीत कमी अमाउंट मध्ये शिकायला मिळतात. तर 999, ठीक आहे. अगदी 1.5 महिने लाईव्ह असतं, ठीक आहे. तर हा एक पार्ट झाला. अगदी काही कोर्सेस आहेत माझ्याकडे तर ते 299 चे आहेत, 399 चे आहेत. इथपासून सुद्धा सुरुवात आहे, ठीक आहे. जसं की वर्कशीट्स वगैरे आहेत तर ते 299 चे आहेत. एक्सेल वगैरे आहे तर तो 499 चा आहे. एआय व्हिडिओ 499 चा आहे, ठीक आहे. लाईव्ह असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट
फीजचा पार्ट झाला. सेकंड पार्ट म्हणजे सपोर्ट, नाही, सेकंड पार्ट म्हणजे टीचिंग. ठीक आहे, टीचिंग म्हणजे काय की तुम्हाला ते लाईव्ह मध्ये शिकवणार आहेत की रेकॉर्डेड लेक्चर्स जे असतील ना तर ते देणार आहेत. तर हे पण मॅटर करतं. म्हणजे असं मी म्हणत नाही की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स घेऊ नका, पण तुमचे डाऊट्स वगैरे तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारू शकता. काय तिसरा पार्ट जो आहे तर तो सपोर्ट. म्हणजे मी ज्यावेळी एखादं लेक्चर बघते तर माझा काहीतरी प्रश्न आला की मला हे नाही जमत आहे, हे मला नाही करता येत, तर मग ते सपोर्ट कसा देणार तुम्हाला? मेलनी देणार. कारण मी बरेच कोर्सेस केलेत जिथे फक्त मेलचाच सपोर्ट होता. आज मेल पाठवला की 4 दिवसांनी त्यांचा रिप्लाय यायचा. तोपर्यंत तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असायचा किंवा मग ते मी सोडून दिलेलं असायचं. ठीक आहे. तर असं असतं. तर त्यामुळे तुम्हाला जो देणारा सपोर्ट आहे तर तो कसा आहे? एक तर टीचिंग इम्पॉर्टंट आहे, की कोण तुम्हाला शिकवणार आहे, तुमचे मेंटर कोण असणार आहेत. तर या गोष्टी, कारण सध्या बरेच प्लॅटफॉर्म्स असे आहेत ना, की जे मेंटर पद्धतीने चालतात. मी आता कुठल्या प्लॅटफॉर्मचं नाव घेत नाही, पण मेंटर पद्धतीने चालतात, जे फीज खूप चार्ज करतात, खूप हाय चार्ज करतात. सोबतच नवशिके असतात. ठीक आहे, म्हणजे नवीन लोक असतात जी शिकवतायत आपल्याला. आणि कधी कधी असं होतंय, मी बऱ्याच महिलांचं ऐकलंय, एका ताईचं ऐकलंय मी, तिने मला वाटतं ₹25,000 इन्व्हेस्ट केले होते एका प्लॅटफॉर्म मध्ये शिकण्यासाठी, स्किल्स शिकण्यासाठी. पण तिला स्किल्स तर ती शिकली, पण एक्झॅक्टली काम कसं सुरू करायचं तर ते नाही शिकले. आणि मला वाटतं की जर इतकं तुम्ही हे नाही शिकवत आहे तर मग त्या स्किल्सचा पण काही उपयोग नाही, बरोबर? तर आणि काही लेक्चर्स तिला मिळत होते तर ते इंग्लिशमध्ये होते. आणि त्यामुळे थोडंसं ते कम्युनिकेशन गॅप झाला आणि तिने ते सोडलं आणि आपल्याकडे तिने जे काही असेल तर ते जॉईन केलं. तर मला सांगण्याचा एक उद्देश आहे की तुम्ही कोणाकडे शिकताय, तुम्हाला कोण शिकवणार आहे, त्यांना कितपत येतंय, त्यांचं नॉलेज काय आहे, तर या सगळ्या गोष्टी, त्यांचा पर्सनल प्रोफाईल, जसं की आता हा माझा पर्सनल प्रोफाईल आहे, युट्यूब म्हणजे माझा पर्सनल प्रोफाईल आहे. मला काय येतं, मला काय येत नाही, तर ते सगळं मी माझ्या अकाउंटवरती तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्यांना कितपत येतं या गोष्टी आणि तुमचा सपोर्ट जो की खूप महत्वाचा आहे. आणि तुमची टीचिंग बोथ वे मध्ये होणार आहे का? कारण बऱ्याच वेळेला तुमची टीचिंग बोथ वे मध्ये होत नसते. बऱ्याच वेळेला तुमचे माईक्सच ऑन केले जात नाहीत. ठीक आहे, जसं की माईक्स ऑन, आता माईक्स ऑन करणं म्हणजे खूप डेंजरस टास्क असतो. मला माहितीये, श्रद्धा मॅडमना माहितीये, काही स्टुडंट्सना पण माहितीये. माईक्स ऑन केले की लगेच मॅडम 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 मॅडम, म्हणजे अगदी 5-6 लेडीज एकत्र बोलतात. पण सगळ्यांचे डाऊट समजून घेणं, सगळ्यांचे डाऊट सॉल्व्ह करणं, तर ते देखील तितकंच महत्वाचं असतं. जोक्स पार्ट, हा जो पार्ट आहे तो तितकाच इम्पॉर्टंट असतो, की प्रत्येक महिलेचा, प्रत्येक स्टुडंटचा जो काही डाऊट आहे तर तो तुम्ही विचारला पाहिजे, त्यांच्याकडून प्रश्न आला पाहिजे आणि मग तो तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. थोडंसं आपल्याला ऍज अ अकॅडमी ते मला थोडंसं लेंदी प्रोसेस आहे, एक्झॉस्टिंग प्रोसेस आहे. पण मला वाटतं की ती जी काय सपोर्ट सिस्टीम असेल तर तशाच पद्धतीने द्यायला हवी. आणि त्यामुळे आम्ही टू वे कम्युनिकेशन मेथडमध्ये आमचे जे काही क्लासेस असतील ना तर ते आम्ही घेतो. तर मला वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल की मी कसं शिकली आहे. सुरुवातीला मी सेल्फ स्टडी, आता मी बरेच कोर्सेस करते, अगदी बरेच. मी काही नावं सुद्धा जी असतील तर ती तुम्हाला सांगितली. आणि ते कोर्सेस करून ते जे मला एक्स्ट्रा नॉलेज मिळतं तर ते सुद्धा मी माझ्या अकॅडमीमध्ये कसं लावता येईल आणि अजून कसं मला ग्रो करता येईल, तर याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न जे असतील ना तर ते करत असते नक्कीच. तर माझी ही स्ट्रगल स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि जे मी तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड सांगितलं, भरपूर लोक मला विचारतात की तू म्हणजे इतक्या गोष्टी कशा मॅनेज करतेस, तर नक्कीच स्पोर्ट्स. ठीक आहे, स्पोर्ट्सनीच मला शिकवलेलं आहे या सगळ्या गोष्टी एकत्र, वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या. त्यामुळे नक्कीच थोडंसं फिजिकल फिटनेस तुमचा व्यवस्थित ठेवा. कारण जर तुम्ही फिजिकली फिट आहात, तुमचं माइंड फिट आहे, तर नक्कीच तुमचं काम जे असेल तर ते व्यवस्थितच होईल. आणि नक्कीच एक चांगलं करिअर जे असेल तर ते तुम्ही बिल्ड करू शकता. आणि मला या व्हिडिओच्या खाली तुमचे कॉमेंट्स, तुमचे फीडबॅक्स हवे आहेत की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं. काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. तर व्हिडिओ स्टॉप करते. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे, तुम्हाला अजून माझ्याकडून काय हवंय तर तेही तुम्ही मला विचारू शकता. आणि अजून मी प्रॉपर कोल्हापूरची आहे, कोल्हापूर महाराष्ट्र इथली मी आहे. आणि माझं शिक्षण काय झालेलं आहे, तर माझा डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकलमध्ये. इंजिनिअरिंगचे 2 वर्ष मी केलेले आहेत, पण सेकंड इयर मी सोडलं कारण मला ते नाही कंटिन्यू करू वाटलं किंवा काही टेक्निकल इश्यूज आले माझ्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. फीजचा पण थोडा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे तर ते मी तिकडेच सोडलं. त्यामुळे कम्प्लीट माझं मेकॅनिकल झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. आणि ही होती माझी एक करिअरची जर्नी, जी की बऱ्याच महिलांना, कारण मला बऱ्याच महिलांचे मेसेजेस येतात की ताई तुझी स्टोरी किंवा तुझं व्हिडिओज जे असतील तर ते आम्हाला खरंच मोटिवेट करतात. त्यामुळे आय होप
माझी ही स्टोरी आणि माझा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मोटिवेट केला असावा. हा व्हिडिओ बऱ्याच तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या बहिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि आता सध्या रक्षाबंधन आहे, त्याचसोबत गणपती आहे, तर खूप वेगवेगळ्या ऑफर्स अगदी कमीत कमी मध्ये तुम्हाला खूप छान छान डिजिटल स्किल शिकायला मिळणार आहेत. तर नक्कीच तुम्ही जर दादा लोक बघताय तर तुम्ही तुमच्या बहिणींना माझे जे काही डिजिटल कोर्सेस असतील तर ते गिफ्ट करू शकताय. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जो काही दिलेला नंबर आहे तर त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. बाय. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टी ज्या असेल ना तर त्या मी शिकवते.